नमस्कार मित्रांनो, एन जी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गरजे तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण दररोजच्या प्रमाणेच जी केचा अतिशय महत्त्वाचा प्रश्नसंच पाहणार आहोत आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक 13 आहे। या अगोदरचे जे प्रश्नसंच आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पहा, सेवा सदन या संस्थेचा उद्देश काय होता। या ठिकाणी आपल्याला विचारलंय सेवा सदन या संस्थेचा उद्देश काय होता। त्याच्यानंतर आपल्याला 4 वाक्य दिलेत, अ ब क ड आणि पर्याय आपल्याला खाली दिलेले आहेत। पहा, प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा, नाही तर बरेच मुलं काय करतात, अ ब क वाचतात आणि यातलाच एक पर्याय लिहून टाकतात आणि लिहिल्यानंतर त्यांना कळतं की अ ब क खाली असे प्रकारचे पर्याय होते। त्याच्यामुळे प्रश्न वाचताना अगोदर पूर्ण वाचायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय विचारले, पहा, सेवा सदनचा उद्देश विचारलाय। आता आपण वाक्य वाचू। पहा, पहिलं वाक्य दिलं आपल्याला, हिंदू, मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे। त्याच्यानंतर दुसरं वाक्य दिलंय, त्यांना औषध पाण्याची मदत करणे। तिसरं वाक्य दिलंय, त्यांना गृह उद्योग शिकविणे आणि चौथं वाक्य दिलंय पहा आपल्याला, विधवांच्या विवाहास चालना देणे। आणि त्यानंतर आपल्याला खाली पुन्हा पर्याय दिलेले आहेत। मग याच्यामध्ये पर्याय काय आहेत, अ ब आणि क बरोबर, फक्त अ बरोबर, फक्त ब आणि क, फक्त ड। तर याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, जी सेवा सदन संस्था होती हिचा उद्देश काय होता, पहा, हिंदू, मुस्लिम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे, त्यांना औषध पाण्याची मदत करणे। आता त्यांना म्हणजे कोणाला, तर हिंदू, मुस्लिम आणि पारशी स्त्रियांना। त्याच्यानंतर तिसरं वाक्य काय आहे, त्यांना गृहउद्योग शिकवणे। त्यांना म्हणजे पुन्हा कोणाला, हिंदू, मुस्लिम आणि पारशी स्त्रियांना गृहउद्योग शिकविणे। आणि हे जे चौथं वाक्य आहे, पहा, विधवांच्या विवाहास चालना देणे, हा मात्र काय होता, सेवा सदनचा उद्देश नव्हता। त्याच्यामुळे या ठिकाणी आपला ऑप्शन काय येणार आहे, अ ब आणि क बरोबर। मग अ ब आणि क चा पर्याय कुठे आपल्याला, पर्याय क्रमांक 1 आहे। पहा, म्हणजे पर्याय 1 हे आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अजून काही गोष्टी लक्षात घ्यायच्यात। पहा, ही जी सेवा सदन आहे हिची स्थापना 1908 साली करण्यात आली होती। आणि सेवा सदनची स्थापना कोणी केली असाही प्रश्न विचारला जातो, तर ती केली होती, पहा, रमाबाई रानडे यांनी। रमाबाई रानडे कधी, 1908 साली। आणि त्याचबरोबर विचारला जातो ही कुठं स्थापना केली, तर ही करण्यात आली होती मुंबई या ठिकाणी। आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा विचारलं जातं की सेवा सदन या संस्थेची पुणे या ठिकाणी कधी शाखा उघडण्यात आली, तर तिची पुणेमध्ये शाखा उघडण्यात आली, पहा, 1909 साली। मग तुम्हाला या ठिकाणी लक्षात काय काय ठेवायचंय, सेवा सदनची स्थापना कधी आहे, 1908 ची आहे। कुणी केली, रमाबाई रानडेंनी केली। आणि कोठे केली होती, तर ती मुंबई या ठिकाणी केली होती। आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 1909 ला तिची काय, पुणे या ठिकाणी शाखा उघडण्यात आली होती। पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 2 आहे या ठिकाणी आपला, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले होते। या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवण्यात आले होते, तर ते चालवण्यात आले होते, पहा, हैदराबाद हे संस्थान भारतात विलीन करण्यासाठी। खूप महत्त्वाचं आहे, ऑपरेशन पोलो लक्षात ठेवा। त्याचबरोबर बऱ्याच वेळेस विचारलं जातं की ऑपरेशन पोलो कधी राबविण्यात आले। मग हे कधी राबविण्यात आलं होतं, तर हे 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर। त्याचबरोबर या ठिकाणी विचारला जातो हैदराबाद मुक्ती संग्राम दिन कधी असतो, मग तो कधी असतो, 17 सप्टेंबरला असतो। कारण 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद संस्थानाचा भारतीय संघराज्यामध्ये समावेश करण्यात आला होता। मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, ऑपरेशन पोलो कोणत्या संघराज्य भारतात सामील करण्यासाठी राबविलं होतं, तर हैदराबाद हे संस्थान भारतात सामील करण्यासाठी राबविलं होतं। कधी राबविलं होतं, तर 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान। आणि हैदराबाद या संस्थानाचा भारतीय संघराज्यात कधी समावेश करण्यात आला, तर तो करण्यात आला होता 17 सप्टेंबर 1948 ला। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण। या ठिकाणी आपल्याला विचारलंय, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते। ऑप्शन दिलेत, पहा, सुधारक, केसरी, दीनबंधू आणि प्रभाकर। तर यापैकी पहा, दीनबंधू हे काय होतं, सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं। त्याचबरोबर दीनबंधूची स्थापना कधी झाली होती, पहा, तर ती झाली होती 1 जानेवारी 1877 ला।
आणि दीनबंधूचे संपादक कोण होते? तर कृष्णराव भालेकर हे कोण होते? दीनबंधूचे संपादक होते. त्याचबरोबर या ठिकाणी अजून प्रश्न विचारला जाऊ शकतो, सत्यशोधक समितीची स्थापना कोणी केली? तर ती केली होती महात्मा फुले यांनी. आणि कधी केली होती? तर ती 24 सप्टेंबर 1973. खूप महत्वाची तारीख आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इथं सुधारक हे वृत्तपत्र दिलेले पहा. सुधारक हे वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आले होते? 1888 ला सुरू करण्यात आले होते. आणि कुणी सुरू केलं होतं? तर ते आगरकरांनी सुरू केलं होतं पहा. त्याचबरोबर केसरी वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आलं होतं? तर ते 1881 ला करण्यात आलं होतं. आणि केसरी वृत्तपत्र कुणी सुरू केलं होतं? तर ते लोकमान्य टिळकांनी सुरू केलं होतं. त्याचबरोबर हे प्रभाकर हे जे वृत्तपत्र आहे हे 1841 ला सुरू करण्यात आलं होतं. आणि हे कोणी सुरू केलं होतं? तर हे भाऊ महाजन यांनी सुरू केलं होतं पहा. याच प्रभाकर वृत्तपत्रामधून लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिली होती. ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न आहे पहा आपला, प्रश्न क्रमांक 4 नंबरचा आहे पहा. या ठिकाणी आपल्याला विचारलंय खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्ती विस्तार बरोबर आहे? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे की कोणता अक्षवृत्ती विस्तार हा काय बरोबर आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे पहिलं ऑप्शन आहे 15°44 उत्तर ते 22°6 उत्तर अक्षवृत्त, हा काय महाराष्ट्राचा बरोबर असा अक्षवृत्ती विस्तार आहे. मग या ठिकाणी खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार किती आहे? तर तो किती आहे? लक्षात ठेवा, 15°44 उत्तर ते 22°6 उत्तर अक्षवृत्त. त्याचबरोबर या ठिकाणी रेखावृत्त विस्तार सुद्धा विचारला जातो. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? हाही प्रश्न खूप वेळेस विचारला जातो. तर तो किती आहे पहा, 72°36 पूर्व रेखावृत्त ते 80°54 पूर्व रेखावृत्त. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार बी लक्षात ठेवायचा आहे आणि रेखावृत्तीय विस्तार सुद्धा काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, 15°44 ते 22°6 उत्तर अक्षवृत्त आणि 72°36 पूर्व ते 80°54 पूर्व रेखावृत्त. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज माडा भरती, भूमी अभिलेख भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अशी जीकेचे प्रश्नसंच घेत असतो. त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मित्रांनो हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला. ओके, पुढचा प्रश्न आहे पहा आपला, प्रश्न क्रमांक 5 आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? ऑप्शन दिलेत आपल्याला, माथेरान, आंबोली, रामटेक आणि लोणावळा. तर यापैकी लक्षात असू द्या, आंबोली या ठिकाणास काय म्हटलं जातं? महाराष्ट्रातील चेरापुंजी. मग आता चेरापुंजीचं वैशिष्ट्य काय पहा, तर मौसिनराम आणि चेरापुंजी या ठिकाणी काय होतं? भारतातील सर्वात जास्त पर्जन्य पडतं. भारतातील सर्वात जास्त पर्जन्य कुठे पडतं? तर ते मौसिनराम आणि चेरापुंजी या ठिकाणी पडतं. आणि बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे की मौसिनराम आणि चेरापुंजी हे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर ते कोणत्या राज्यात आहेत? तर ते मेघालय या राज्यामध्ये आहेत पहा. त्याचबरोबर लक्षात ठेवा, मग आंबोली या ठिकाणी काय होतं? तर आंबोली हे ठिकाण काय आहे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचं ठिकाण आहे. आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. आंबोली कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, आपण NG अकॅडमी या नावाने टेलिग्रामला एक टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे. त्या चॅनलवरती आपण दररोज जीकेच्या प्रश्नांची सराव घेत असतो. म्हणजे जीकेच्या प्रश्नांची क्विज तुमच्याकडून सोडवून घेत असतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं? टेलिग्रामवरती जाऊन NG अकॅडमी या नावाने काय करायचं? सर्च करायचंय किंवा चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 7 आहे. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा डॅश डॅश क्रमांक आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे वन लाइनर प्रश्न खूप वेळेस परीक्षेमध्ये पडतात आणि बरेच विद्यार्थी याच्यामध्ये काय होतात? कन्फ्यूज होतात.
त्यामुळे पाठ करा. दगडी कोळशाच्या उत्पादनात भारताचा काय आहे? तृतीय क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे? तृतीय. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, प्रथम क्रमांकावरती कोणता देश आहे? तर तो चीन आहे. आणि द्वितीय क्रमांकावरती अमेरिका आहे. द्वितीय क्रमांकावरती कोणता देश आहे? तर तो अमेरिका आहे. कशामध्ये? तर दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात. लक्षात आलं? प्रथम चीन, द्वितीय अमेरिका आणि तृतीय क्रमांक हा काय? भारताचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय पहा, डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. म्हणजे कोणते राज्य पवन ऊर्जेत किंवा पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तामिळनाडू राज्य हे काय? पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असं विचारलं जाऊ शकतो की भारतामध्ये पवन ऊर्जा निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर लक्षात असू द्या, महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. पहिला क्रमांक तामिळनाडू आणि दुसरा क्रमांक कोणाचा आहे? तर तो महाराष्ट्र राज्याचा आहे. पुढचा प्रश्न आहे, जम्मू व काश्मीर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प डॅश डॅश या नदीवर आहे. या ठिकाणी विचारलं आपल्याला, सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? लक्षात ठेवा, खूप महत्वाचा जलविद्युत प्रकल्प आहे सलाल जलविद्युत प्रकल्प. तर हा कोणत्या नदीवरती आहे? चिनाब नदीवरती आहे. आणि कोणत्या राज्यामध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो? आता राज्य नाही राहिलं, सध्या जम्मू काश्मीर हे काय? केंद्रशासित प्रदेश आहे. मग कुठे सलाल जलविद्युत प्रकल्प? तर तो जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. आणि कोणत्या नदीवरती आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, तो चिनाब नदीवरती आहे. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी विचारलंय, भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणास म्हटले जाते? तर डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार म्हटले जाते. भारतीय हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली होती पहा, तर ती 1966च्या खरीप हंगामापासून सुरुवात झाली होती. कधी? 1966च्या. आणि ही प्रथमतः कोणत्या पिकामध्ये झाली होती? तर ती गहू या पिकापासून झाली होती. आणि जर राज्याचा प्रश्न आला तर त्याचं उत्तर येईल तुम्हाला मित्रांनो, पंजाब आणि हरियाणा. पंजाब आणि हरियाणा राज्यापासून सुरुवात झाली होती. कोणत्या पिकात? गहू. आणि कधी? 1966च्या खरीप हंगामामध्ये. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी विचारलंय, 19 जुलै 1969 रोजी डॅश डॅश बँकाचे राष्ट्रीयकरण झाले. तर मग लक्षात असू द्या, 1969ला काय? एकूण 14 बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. ज्या खाजगी बँका होत्या त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त आहेत अशा खाजगी बँकांचं काय करण्यात आलं होतं? राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आणि हे कधी करण्यात आलं होतं? ही तारीख लक्षात असू द्या, खूप वेळेस तारीख विचारली जाते. तर 19 जुलै 1969ला. आणि किती बँकाचं? एकूण 14 बँकाचं. त्यावेळेस पंतप्रधान कोण होतं हे सुद्धा बऱ्याच वेळेस विचारलं जातं. तर इंदिरा गांधी ह्या त्यावेळेस काय होत्या? पंतप्रधान होत्या. आणि दुसरं विलिनीकरण, दुसरं बँकाचं राष्ट्रीयकरण कधी झालं होतं हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर ते झालं होतं पहा 1980ला. 1980ला किती बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला आहे. तर त्यावेळेस एकूण 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 16. आता इथं मित्रांनो लक्षात असू द्या, थोडी प्रश्नांची आपली PDF मध्ये थोडी प्रश्नांचा सिक्वेन्स चुकलेला आहे. पण आपल्याला प्रश्नांच्या सिक्वेन्सची काही मतलब नाही. या ठिकाणी आपल्याला विचारलंय, गांधी आयर्विन करार कधी झाला होता? तर गांधी आयर्विन करार हा कधी झाला होता मित्रांनो? 1931ला. पण लक्षात असू द्या, फक्त या ठिकाणी साल दिलेलं आहे, परंतु तारीख पण खूप महत्वाची आहे. 5 मार्च 1931ला. कधी? 5 मार्च 1931ला गांधी आयर्विन करार झाला होता. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहराला भारतीय ऑरेंज सिटी म्हटलं जातं? अतिशय महत्वाचा आहे. तसं पाहिलं तर हा खूप सोपा प्रश्न आहे, पण बऱ्याच वेळेस काय होतं, असे सोपे प्रश्न आपल्याकडून चुकले जातात. त्याच्यामुळे लक्षात असू द्या, नागपूर या शहरास काय म्हटलं जातं? ऑरेंज सिटी म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18. अल्फा कण डॅश डॅश यांनी शोधून काढले. तर अल्फा कण हे रुदरफोर्ड यांनी शोधून काढले होते. लक्षात असू द्या, अल्फा कण हे कोणी शोधले होते? तर ते रुदरफोर्ड यांनी शोधले होते. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला?
इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला असं सुद्धा बऱ्याच वेळेस विचारलं जातं, तर तो शोध लावला होता पहा जे थॉम्सन यांनी. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय पहा, भारतातील पहिला काचेचा ब्रिज कोठे निर्माण करण्यात येत आहे? तर भारतातील जो पहिला काचेचा ब्रिज आहे हा ऋषिकेश या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे. आणि ऋषिकेश कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बारडोली सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर बारडोली सत्याग्रह हा जो आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. आणि हा कधी झाला होता हे सुद्धा लक्षात ठेवा, हा 1928 साली झाला होता. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू होते? या ठिकाणी विचारलं आपल्याला राष्ट्रपती राजवट ही कोणत्या कलमान्वये. आता त्याचबरोबर लक्षात ठेवा, कलम या शब्दालाच दुसरा शब्द अनुच्छेद पण आहे आणि त्यालाच इंग्लिशमध्ये आर्टिकल सुद्धा म्हणतात. मग कलम विचारलेला असो प्रश्नामध्ये, अनुच्छेद विचारलेला असो किंवा आर्टिकल असा उल्लेख असो, याने काहीही फरक पडत नाही. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमाने लावली जाते? तर ती कलम 356 नुसार लावली जाते. पहा, अतिशय महत्वाचं आहे, राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार? तर 356 नुसार. त्याचबरोबर या ठिकाणी विचारलं जातं, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावली जाते? मग अतिशय महत्वाचं कलम आहे पहा, लक्षात असू द्या, कलम 352 नुसार. कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी. आणि त्याच्यानंतर इथं आणखीन एक आणीबाणी असती, ती म्हणजे आर्थिक आणीबाणी. भारतामध्ये अजून आर्थिक आणीबाणी लावलेली नाही, परंतु तिचा राज्यघटनेमध्ये उल्लेख आहे. मग आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावू शकतात? तर ती लावू शकतात कलम 360 नुसार. कोणत्या कलमानुसार? कलम 360 नुसार. मग लक्षात ठेवा, राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार, राष्ट्रपती राजवट कलम 356 नुसार आणि आर्थिक आणीबाणी कलम 360 नुसार. लक्षात आलं? 356, 352 आणि 360 हे 3 कलम तुम्हाला काय करायचे? पूर्णपणे लक्षात ठेवायचे. हे काय आणीबाणी संदर्भात म्हणजेच कलम आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे, रेडियमचा शोध कोणी लावला? तर रेडियमचा शोध जो आहे तो मेरी क्युरी यांनी लावला होता. पहा, कशाचा शोध? रेडियमचा शोध. पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा, बाऊल हा लोककला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मित्रांनो एक लक्षात घ्या, हे जे लोककला प्रकार आहेत किंवा लोकनृत्य प्रकार आहेत हे तुम्हाला काय करायचे? सर्व राज्याचे पाठ करायचे, कारण याच्यावरती प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. मग बाऊल हा लोककला प्रकार काय आहे? पश्चिम बंगाल या राज्यामधील आहे. पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न आहे, मोनालिसा या चित्राचा चित्रकार कोण होता? तर मोनालिसा हे जे चित्र आहे हे काढलं होतं पहा लिओनार्डो द व्हिन्सी याने. खूप महत्वाचा प्रश्न आहे, पाठ करून ठेवा. मोनालिसा या चित्राचा चित्रकार कोण? लिओनार्डो द व्हिन्सी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नवीन बंदराच्या निर्मितीस केंद्राने मंजुरी दिली आहे? तर महाराष्ट्रातील वाढवण या ठिकाणी नवीन बंदराच्या निर्मितीस केंद्राने मंजुरी दिलेली आहे. आणि हे वाढवण कोठे हे पण लक्षात ठेवा, हे डहाणूच्या जवळ आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश डॅश साली करण्यात आला. आता अणुस्फोट म्हणजेच अणुची चाचणी. भारताने किती आतापर्यंत 2 वेळेस अणुचाचण्या केलेल्या आहेत. त्यात आपल्याला विचारलंय की पहिली अणुचाचणी पोखरण येथे डॅश डॅश साली करण्यात आली. तर ती कधी करण्यात आली होती? मे 1974 ला करण्यात आली होती. त्याचबरोबर जी दुसरी अणुचाचणी ही कधी करण्यात आली होती? तर ही 1998 ला करण्यात आली होती. पहिली अणुचाचणी इंदिरा गांधी यांनी केली होती आणि ही दुसरी अणुचाचणी अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. त्याचबरोबर ही कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती हे सुद्धा लक्षात ठेवा. हे पोखरण या ठिकाणी करण्यात आली होती. आणि पोखरण हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते राजस्थान मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे 18 नंबरचा, गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो? तर गोबर गॅस मधून कोणता वायू मिळतो? तर मिथेन हा वायू मिळतो.
त्यामुळेच मिथेन गॅसला काय म्हणतात पहा, दलदलीचा वायू सुद्धा या मिथेन गॅसलाच म्हटलं जातं. त्याचबरोबर गोबर गॅसमधून सुद्धा काय होतं, मिथेन वायूच निघतो आणि त्याचं रेणुसूत्र काय पहा तर CH4 हे मिथेन वायूचं रेणुसूत्र आहे. पुढचा प्रश्न आहे, गोंडवनाची राणी कोण होती? खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर गोंडवनाची राणी ही राणी दुर्गावती होती. त्याचबरोबर ही जी चांदबिबी आहे ही अहमदनगरची जी निजामशाही होती त्याच्यातील राणी होती. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 20 नंबरचा आहे. शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? पर्याय दिलेत लहान मेंदू, मोठा मेंदू, चेतातंतू, हृदय. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे की शरीरातील तोल सांभाळण्याचं काम कोणाकडून केलं जातं. त्याचबरोबर एक छोटीशी सूचना आहे मित्रांनो, आपण म्हाडा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये आपण तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असे एकूण 10 क्वेश्चन पेपर देणार आहोत आणि एका क्वेश्चन पेपरमध्ये एकूण 200 क्वेश्चन असणार आहेत. आणि म्हाडाच्या परीक्षेत जसं स्वरूप आहे एकूण 200 क्वेश्चन 200 मार्कासाठी आणि त्यासाठी वेळ असणारे 2 तास. तर अतिशय महत्त्वपूर्ण अशी काय टेस्ट सिरीज आहे. ज्यांना कुणाला घ्यायची असेल त्यासाठी किंमत पहा फक्त 100 रुपये आहे, पण त्याच्यात आपण 25% डिस्काउंट दिलेला आहे. त्यामुळे किंमत फक्त काय 75 रुपये आहे. आता हे 75 रुपये तुम्हाला कसे सेंड करायचे आहेत तर आपला जो नंबर आहे 9689 14 16 30 9689 14 16 30 या नंबरवरती गुगल पे किंवा फोन पेला तुम्हाला काय करायचे आहेत 75 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती काय करायचा आहे व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. तुमचा मेसेज सीन झाल्याबरोबर तुम्हाला काय टेस्ट सिरीज सेंड केल्या जातील. ओके, धन्यवाद मित्रांनो.